शेतकऱ्यांचा सुद्धा एक दिवस असला पाहिजे. सांगा, कधी हे सगळे प्रश्न सोडवता? किती दिवस लागतील? साधारणपणे 2 महिने. मग तोपर्यंत तुम्ही उपाशीच राहा. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा कोणतीही समस्या असली तरी अर्ध्या तासात पास करता. रात्री उशिरा येऊन सुद्धा सत्र चालवता. तर बाजार समित्या एपीएमसी ला टुरिस्ट स्पॉट बनवायचा का? एपीएमसी बाजारात शेतकऱ्याला स्वतःला यावं लागेल. यापुढे एकही शेतकरी तिथे येणार नाही. दलाल स्वतः येऊन शेतकऱ्यांकडून माल घेऊन जाईल. अडते नाही पाहिजे. नेक्स्ट, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा इन्शुरन्स. नाही जमणार, त्यात खूप खर्च होईल. सगळ्या खात्यांमध्ये पीएफ आणि ग्रॅज्युटी सोबत सुट्ट्यांचा पगार सुद्धा मिळतो ना. पे कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे पगार सुद्धा जास्त असतील. यापैकी कोणी 1% तरी शेतकऱ्याला दिलाय का? हे बघ, हे फायनान्स डिपार्टमेंट तुझ्या समोर आहे. तूच विचार त्यांना. सीएम साहेब, फायनान्स डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे. तुम्ही तर चर्चा करा. आणि काय? यापुढे बियाणं शेतकरी स्वतःच तयार करेल. यापुढे 3 वर्ष खत आणि बियाणं देणारी सगळीच्या सगळी दुकानं बंद. आता काही झालं तरी चालेल, जैविक शेतीच करू, ऑर्गॅनिक. मोठमोठ्या कंपन्यांशी आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांचं काय करायचं? म्हणजे काय होणार त्याचं? शेतकऱ्याने पिकवलेलं धान्य सरकारलाच दिलं पाहिजे असा काही करार आहे का? नाही ना. विचार करा, यापुढे उपाशी मरणारा केवळ शेतकरी नसेल. हा, केला विचार. सेज, स्पेशल इकॉनॉमी झोन, मल्टीनॅशनल कंपनी, फॅक्टरी आणि खूप सगळं. ग्रीन बेल्ट म्हणजेच डोंगर पायथ्याशी असलेल्या जमिनीवर कोणी ताबा घेणार नाही. त्यांना दुसरी जमीन द्या ना. ते तयार नाही झाले तर? फुकटात देताय. नाही ऐकलं तर सोडून द्या. तरुणांसाठी काय करायचं? शेतीला इंडस्ट्री म्हणून घोषित करा. कितीतरी बाहेरच्या देशांनी केलंय. त्यासाठी शेतकऱ्याची मुलं तयार झाली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याला सन्मान द्या. सगळं काही ठीक होईल. आता शेतकऱ्याला देवाऱ्यात बसून त्याची पूजा करू का? त्या चूक काय? शेतकरी देशाचा कणा आहे. या निसर्गाला देव मानून पूजा करणाऱ्यांचा आपला देश आहे. इथे सूर्याला नमस्कार करतात, भूमीचं पूजन करतात, पहिला पाऊस होताच नांगराचे पूजन करतात. अशी पूजा अर्चना करणाऱ्या शेतकऱ्याला परमेश्वर मानणं चूक आहे? आणखी काही बाकी आहे का? आहे ना. कर्ज देणाऱ्या बँक्स, त्यांनी शेतकऱ्यांचा मान राखला पाहिजे. 24 तास वीज असली पाहिजे. त्यासाठी 12 तास डबल फेज, ते सुद्धा दिवसाच्या वेळी. दिलंय ना. एमएनसी कंपनीला पॉवर दिली आहे की. अरे द्या ना. जमीन फुकट, टॅक्स फ्री, इन्फ्रास्ट्रक्चर फ्री, पॉवर फ्री. किती दिवस? काही दिवस बंद करा ना. शेतकऱ्याला द्या. आधी गरीबावरचा ताण तरी कमी करा. त्या बिचाऱ्यांना 1 रुपयात 1 किलो तांदूळ, हा पळाला तो पळाला असं सांगून शेतकऱ्यांवर अन्याय होण्याआधी तो थांबवा. 60 रुपयाचा भात खाण्याकरता शेतकऱ्यांचा स्वाभिमान वाढवा. आणखी काही बाकी आहे का? शेतकरी दिवस, फार्मर्स डे. आता हे काय नवीन? त्याने काय होईल? शहरात राहणाऱ्यांसाठी फादर्स डे, मदर्स डे, टीचर्स डे, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करताना मग फार्मर्स डे का नाही? वोट देण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. मग शेतकऱ्यांसाठी एक दिवस नांगर धरू शकत नाही? शेतकऱ्यांचा सुद्धा एक दिवस असला पाहिजे. हीच आमची समस्या आहे. सांगा, कधी हे सगळे प्रश्न सोडवता? आम्ही हे सगळं कॅबिनेट समोर मांडू, त्यावर चर्चा केल्यानंतरच काय ते सांगू. किती दिवस पाहिजेत तुम्हाला? अधिवेशन बोलवावं लागेल. दोनही सदनात चर्चा झाल्यानंतर सांगू शकू. किती दिवस लागतील? साधारणपणे 2 महिने. मग तोपर्यंत तुम्ही उपाशीच राहा. हे तर तू ब्लॅकमेलिंग करतोयस. हे बघ, बिल पास झाल्यानंतरच हे होईल. यू आर राईट. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा कोणतीही समस्या असली तरी अर्ध्या तासात पास करता. रात्री उशिरा येऊन सुद्धा सत्र चालवता. शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांमध्ये राहूनच निर्णय झाला पाहिजे म्हणजे पाहिजे.